पुण्याजवळच्या एका छोट्याशा गावात निकिता आणि अमोलचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं होतं. निकिता शिकलेली, समजूतदार आणि मनाने खूप प्रेमळ मुलगी होती, तर अमोल आईवडिलांचा आज्ञाधारक मुलगा. लग्नाच्या पहिल्या काही दिवसांत घरात सगळीकडे आनंद होता. निकिता, तू आलीस आणि घराला घर पण आलं ग, अमोल प्रेमाने म्हणायचा. यावर निकिता हसायची. पण त्या घरात एक गोष्ट हळूहळू वाढत गेली, जिला कोणी पाहत नव्हतं. ती होती सासूच्या मनातील असुरक्षितता. एक दिवस सकाळी निकिता थोडी उशिरा उठली. सासूबाईंनी काही बोललं नाही, पण अमोल ऑफिसला गेल्यावर त्यांनी त्याला फोन केला. अरे अमोल, तुझी बायको अजून झोपलेली होती. सकाळी घरातलं काम मी केलं, सर्व काही मीच केलं. असं असतं का कुठे? अमोल त्यावर म्हणाला. असं काही? हो रे, नवीन आहे म्हणून काही बोलले नाही. अमोलने विषय तिथेच सोडून दिला. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा फोन. आज भाजीला मीठ जास्त झालं होतं. तिसऱ्या दिवशी तिला सारखं काहीतरी खायला लागतं. चौथ्या दिवशी अरे सारखी मोबाईलवर खूप वेळ बोलत बसते. पाचव्या दिवशी घरात तिचं अजिबात लक्ष नसतं. तिच्या छोट्या छोट्या तक्रारी रोज सतत न थांबता हळूहळू त्या तक्रारी अमोलच्या मनात घर करू लागल्या. एक दिवस तो ऑफिसमधून आला. निकिता आनंदाने म्हणाली, आज तुझ्या आवडीची खीर केली आहे. पण अमोलचा चेहरा रागाने लाल झाला होता. दिवसभर नेमकं करतेस तरी काय? निकिता थबकली. काय झालं? आई रोज सांगते तुझं घराकडे लक्ष नसतं. मी तर पूर्ण दिवस कामच करते, मग आई खोटं बोलते का? तो प्रश्न ऐकून निकिताचं हृदय तुटलं, कारण ती उत्तर देऊ शकत नव्हती. सासूबाई बाहेर उभ्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं आणि तिथून सुरू झालं एका संसाराचं तुटणं. दिवस पुढे जात होते. आता अमोल प्रत्येक छोट्या गोष्टींवर निकिताला ओरडू लागला होता. चहा गरम नाही, घर नीट नाही, तू आईसारखी कधी होणार? तुझ्यात जबाबदारीच नाही आहे. निकिता रोज स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करत होती. ती पहाटे उठू लागली, घर स्वच्छ ठेवू लागली, सगळ्यांच्या आवडीनिवडी जपू लागली. पण तरीही तक्रारी थांबत नव्हत्या, कारण समस्या निकितामध्ये नव्हती. समस्या त्या तक्रारींच्या सवयीत होती. एक दिवस रात्री निकिता रडत बसली होती. अमोल म्हणाला, तू एवढी नाटकं का करतेस? निकिताच्या डोळ्यात पाणी आलं. मी नाटक करत नाही अमोल. मग? मी थकले आहे. कशामुळे थकते तू? तुझ्यासमोर रोज स्वतःला सिद्ध करताना. अमोल शांत झाला, पण त्याच्या मनात आईचे शब्द जास्त मोठे होते. त्या रात्री निकिता उशी भिजेपर्यंत रडली आणि दुसऱ्या दिवशी ती माहेरी निघून गेली. आईने दार उघडलं. मुलीचा चेहरा पाहताच तिला सगळं समजलं. काय झालं ग? निकिता आईच्या गळ्यात पडली आणि लहान मुलीसारखं रडू लागली. आई, मी इतकी वाईट आहे का ग? त्या प्रश्नाने आईच्या काळजाला भोग पडलं. निकिता माहेरी गेल्यावर अमोलला वाटलं, 2 दिवसात परत येईल, नाटकं करत आहे ती. पण दिवस आठवड्यात बदलले, आठवडे महिन्यात बदलले. दरम्यान सासूबाई मुलाला अजून भडकवत होत्या. बघितलंस ना, मुलगी माहेरी गेली की परत यायचं नाव नाही. घर सोडून जाणारी बायको चांगली नसते, हे काही चांगलं लक्षण नाही आहे. अमोलही हट्टी झाला. मी फोन करणार नाही. तिकडे निकिता रोज दाराकडे पाहायची. कदाचित अमोल येईल, कदाचित माझी विचारपूस करेल, कदाचित तो म्हणेल चल घरी जाऊया. पण तो आला नाही. एक दिवस निकिताच्या वडिलांनी विचारलं, बाळा, अजून किती दिवस अशी राहणार? त्यावर निकिता शांत होती, कारण तिला संसार मोडायचा नव्हता, पण रोज अपमान सहनही करायचा नव्हता. त्या रात्री ती देवासमोर बसली. डोळ्यांत अश्रू होते. देवा, मी कुणाचं वाईट केलं नाही, मग माझ्या नशिबात हे का?
उत्तर नव्हतं, फक्त शांतता होती. काही महिन्यांनी सासूबाई अचानक खूप आजारी पडल्या. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. अमोल दिवस रात्र हॉस्पिटलमध्ये होता. नातेवाईक भेटून आले, पण सांभाळायला कोणी नव्हतं. एक दिवस अमोल हॉस्पिटलमध्ये आला आणि त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. आईच्या पलंगाजवळ बसून त्यांचे पाय दाबणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून निकिता होती. अमोल स्तब्ध झाला आणि तिला म्हणाला, तू इथे? त्यावर निकिता थोडंसं हसली. आई आजारी आहेत म्हणून आले. पण नाती रागाने संपत नाहीत अमोल. अमोलकडे एकही शब्द नव्हता. पुढचे अनेक दिवस निकिता हॉस्पिटलमध्ये राहिली. औषधं आणली, आईसाठी औषधं आणणं, जेवण बनवणं, तिच्यासोबत रात्रभर जागणं, सगळं काही ती करत होती. सासूबाईही हे सगळं पाहत होत्या आणि पहिल्यांदाच त्यांच्या मनात अपराधीपणाची टोचणी लागली. डिस्चार्ज झाल्यानंतर एक रात्री सासूबाई शांत बसल्या होत्या. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. निकिता पाणी घेऊन आली. आई, औषधं घ्या. तेवढ्यात सासूबाईंचा बांध फुटला. त्या अक्षरशः रडू लागल्या. म्हणाल्या, निकिता म्हणाली, काय झालं आई, तुम्ही रडताय कशाला? मला माफ कर गं. निकिता चकित झाली. मीच तुझा संसार मोडला. आई, असं नका बोलू तुम्ही. कारण मीच रोज अमोलला तुझ्याबद्दल सांगत राहिले. तुझ्या छोट्या छोट्या गोष्टी मला पटत नव्हत्या. छोट्या छोट्या गोष्टी मी मोठ्या करून सांगितल्या. अश्रूंनी त्यांचा आवाज थरथरत होता. मला भीती वाटत होती की माझा मुलगा माझ्यापासून दूर जाईल आणि तो पूर्णपणे तुझा होईल. ही गोष्ट मला सहन होत नव्हती निकिता. निकिताचे डोळेही भरून आले. सासूबाई म्हणाल्या, पण त्या भीतीत मी तुझं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाले होते. अमोल दाराबाहेर उभा होता आणि सगळं ऐकत होता. त्याच्या डोळ्यातही अश्रू आले. त्याला पहिल्यांदा जाणवलं, चूक निकिताची नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी अमोल निकितासमोर आला. त्याचे डोळे लाल झाले होते. तो म्हणाला, निकिता, मला माफ करशील एकदा? निकिता शांतपणे त्याच्याकडे पाहत होती. मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. मी तुझं म्हणणं ऐकलं नाही. मी नवरा म्हणून तुझ्या बाजूने उभा कधीच राहिलो नाही. मला एकदा माफ करशील? अमोलच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. माफ कर. निकिता काही क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली, संसारात जिंकणं महत्त्वाचं नसतं अमोल. एकमेकांना समजून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. अमोलने तिचा हात हातात घेतला. त्या क्षणी अनेक महिन्यांचं अंतर संपलं. सासूबाई दूर उभ्या होत्या. त्यांच्या डोळ्यात पश्चाताप होता, पण त्याचबरोबर समाधानही होतं. कारण त्यांनी त्यांची चूक मान्य केली होती. आणि त्या दिवशी निकिता हसत म्हणाली, आई, चूक सासूची असो किंवा सुनेची, घर तेव्हाच जुटतं तेव्हा संवाद थांबतो. घरात पुन्हा एकदा हसू पसरलं. पण त्या घराने एक गोष्ट कायमची शिकली. सासू नेहमी चुकीची नसते आणि सूनही नेहमी बरोबर नसते. पण जेव्हा कुणीही एकमेकांचं ऐकून घेत नाही, तेव्हा नात्यांमध्ये गैरसमज जन्म घेतात. आणि गैरसमज हे कोणत्याही घराला आतून पोखरणारे सर्वात मोठे शत्रू असतात. कधीकधी घर तुटतं ते मोठ्या चुका झाल्यामुळे नाही, तर छोट्या छोट्या तक्रारी, छोटे छोटे गैरसमज आणि न बोललेल्या शब्दांमुळे. सासू चुकीची असतेच असं नाही, सूनही नेहमी बरोबर असतेच असं नाही. पण जेव्हा एक आई मुलाला आणि एक नवरा पत्नीला समजून घेणं थांबवतो, तेव्हा नात्यांमध्ये अंतर निर्माण होतं. प्रेमाने जुळलेली नाती अहंकाराने तुटतात, पण माफी, समजूतदारपणा आणि विश्वासाने पुन्हा फुलू शकतात. कारण
शेवटी प्रत्येक स्त्रीला फक्त एकच गोष्ट हवी असते, थोडा आदर, थोडं प्रेम आणि आपलेपणाची ऊब. आणि ज्या घरात ते मिळतं तिथे सासू सुना कधीच नसतात, तिथे फक्त एक कुटुंब राहतं. ही छोटीशी कथा जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय वाटतं ते तुमचे मत जे असेल ते कमेंट बॉक्समध्ये मला लिहून नक्की पाठवा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओ.